चालायला आयुर्वेदिक औषध घ्यायला लागले. हात लावले की मी डेकाऱ्यात येत होते. डेकाऱ्या बंद झाल्यामुळे माझा विश्वास बसला की माझा आजार नाही. माझे डेकारे आता बंद झाले. वातदोषाची माहिती ऐकलीत, वातदोषाचे केसेसही बघितले आणि आजार जर वातपित्त मिळून आला तर अशाच्या काही स्टडीचा रिव्ह्यू बघूया आणि त्यानंतर एक शेवटी क्विज आहे ते नक्की बघा. मी सुवर्णा अशोक तिवारे, प्रॉपर गुलबर्गा. डॉक्टर त्यांनी सांगितले त्या डॉक्टरकडे मी गेले, दाखवले. मला गुलबर्ग्यात पण फरक पडला नाही. फरक अशक्य होतं चालणं. तर आता मला कंठाळा वाटे ना, चालायला आयुर्वेदिक औषध घ्यायला लागले, मालिश केले. हे सगळं माझं गुडघ्याचं त्रास, मानेचं, डेकाऱ्या भरपूर येत होते. हात लावले की मी डेकाऱ्यात येत होते. मला हे डेकाऱ्याबद्दल तर कुठेही माझा इलाज झालेला नाही. म्हणून इथं डेकाऱ्या बंद झाल्यामुळं माझा विश्वास बसला की माझा आजार जात आहे. माझे डेकारे आता बंद झाले. मला त्या डेकाऱ्यामुळे घशामध्ये जळजळ होत होतं, पण हे मला बरं वाटलं. त्यामुळं ज्यांना गुडघ्याचं, कमरेचं, मानेचं, पाठीचं लई त्रास असलं, वय झालेले लोक तिथं येऊन अवश्य भेट द्यावे अशी माझी मनापासून तुम्हाला विनंती आहे. तुमच्या मते या केसचं निदान काय? अजीर्ण, अम्लपित्त, वातव्याधी का काहीतरी वेगळंच, आमाशयगत वात? नक्की मला कमेंट करून सांगा. बेस्ट आन्सर आणि करेक्ट एक्सप्लेनेशन मी नक्की पिन डाऊन करेल आणि अशाच स्टडीजसाठी फॉलो करा.